आधार असूनही निराधार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आता वाढत आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मोदी सरकारच्या धोरणांचा ज्येष्ठांना असाही त्रास होतोय। देशभरात दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना सहकार्य करण्यासाठी मोदी सरकारकडून शिधा वाटपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। हा शिधा दरमहा शिधा वाटप दुकानातून वाटप केला जातो। त्याचं वाटप करण्यासाठी नागरिकांच्या बोटांचे ठसे घेतले जातात। मात्र ज्या नागरिकांचं वय झालंय, हाताचे ठसे पुसट झालेत, अशा अनेक वयोवृद्ध नागरिकांना सध्या अनंत अडचणी येत आहेत। सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते विजयानंद हक्के यांनी अशाच एका ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाकडे कळवलेल्या आहेत। मात्र प्रशासन ज्येष्ठ नागरिकांच्या या गंभीर तक्रारींची दखल घेत नसल्याचा अनुभव हक्के यांनी सांगितलेला आहे। तुम्ही आजारी वगैरे पडल्यानंतर ना तुमचा औषध उपचार वगैरे कोण बघतं? कोण नाही। ही नको मग असं तुमच्यासारख्याने कोणी दोन पैसे दिले ती जायचं। सरकारी नर्स देते का? सरकारी नर्स देते का औषध? मागितलं देत नाही ती सरकारी नर्स। सरकारी नर्स वगैरे घरापर्यंत येऊन तुम्हाला औषध गोळ्या कोण देतं का? नाही, कोण देते तसं? हा, मागितलं तर देत नाही ती। हे आपलं करकंडा जा म्हणते ती। जा म्हणते ती। काय करायचं? लय अवघड खात आहे हो दादा, काय करायचं? जगण्याचं ही नाही, शाश्वत नाही जगण्याची, काय करायचं? 2-3 दिवस ह्या जिन्ना चालता येत नाही। यांचं वय आहे आज 80 ते 85च्या घरामध्ये, पण अक्षरशः तुमचा अंगठा मशीनवरती बसत नाही। या कारणास्तव यांना 3 दिवस झाला लगातार हेलपाटे मारतात। शासनाकडून ह्यांना त्यांच्या पोटाला खायला रेशनचा माल मिळत नाही। आणि व्यथा अशी आहे, आज यांच्या घरी येऊन पाहिल्यानंतर ना एक दोन्ही तिन्ही बाजूला जुन्या ज्या आहेत मातीच्या भिंती आहेत त्या कधीही ढासळू शकतात। एक बाजूची भिंत पडलेली आहे, त्या ठिकाणी पत्रा लावलेला आहे। काय यांना औषध उपचार करणारा किंवा यांचं स्वतःच काय जमीन जुमला असं कोणीच नाहीये। मग अशा अवस्थेत जर एवढ्या वर्षापासून जर ह्या इथे राहत असतील आणि प्रशासनानं साधं ह्यांना घरकुल योजनेतून एखादं घराची व्यवस्था, ह्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था किंवा शासकीय निधीतून ना यांचं उपजीविका होईल अशा पद्धतीने ज्या काही योजना आहेत काय ते योजनेचा लाभ देणं गरजेचं असताना काय ते कुठेही अशा पद्धतीने ते लाभ मिळताना दिसत नाही। हे सातत्याने खरं बघायला गेलं तर दुर्दैव म्हणाल।